मंडळी, सध्या सर्वच प्रमुख मालिकांच्या चॅनलवरती नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते। याचाच एक भाग म्हणून सोहम प्रोडक्शन निर्मित स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली सुखकळे ही नवीन मालिका येत्या 20 एप्रिलपासून कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। माधव आणि मिथाली यांच्या सुखी संसाराची गोष्ट असलेल्या या मालिकेची गेले काही दिवस खूपच चर्चा रंगली आहे। नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे। या प्रोमोने सगळ्यांचीच मन जिंकली आहे। तर या नव्या प्रोमोमध्ये मिथाली थकून ऑफिसवरून घरी येते तेव्हा माधव तिच्यासाठी दार उघडतो। ती आवरून खोलीत बसलेली असताना तो तिच्यासाठी गरमागरम चहा घेऊन येतो आणि तिचे पाय चेपू लागतो। यावेळी मिथालीला ओसाळ्यासारखं होतं तेव्हा माधव म्हणतो, बसमध्ये पूर्ण उभं राहून प्रवास केल्यावर पाय किती दुखतात याची मला जाणीव आहे, आणि तिचे पाय चेपणं सुरूच ठेवतो। मिथिला बशीत चहा होते आणि माधवला देते। माधव आवाज करत चहा प्यायला लागतो, पण मिथिलाला आवडत नाही हे त्याच्या लक्षात येतं आणि तो तिथे थांबतो। ती सुद्धा तसाच आवाज करत चहा पिते आणि दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागतात। तर मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांना खूपच आवडलेला दिसतोय। अनेकांनी कमेंट्स करून या प्रोमोबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। लव्ह ट्रायंगलच्या जमान्यात ही गोष्ट खूपच सुंदर वाटते अशी यावेळी एकाने कमेंट्स केली। तर मारधाड ॲग्रेसिव्ह कंटेंटच्या जमान्यात ही गोष्ट गरजेची होती अशी एकाने कमेंट्स केली। तर येत्या 22 एप्रिलपासून ही मालिका रात्री 11:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। अतिशय वेगळा विषय असलेल्या या मालिकेविषयी कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे। तर या दोघांच्याही कामाबद्दल सांगायचं झालं तर स्पृहा जोशीने या अगोदर झी मराठीवरील लोकमान्य या मालिकेत लोकमान्य टिळकांच्या पत्नी सत्यभामा यांची भूमिका साकारली होती। तर सागरने सुद्धा झी मराठीवरीलच चंद्रविलास या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती। तर सागर आणि स्पृहाची प्रेमळ प्रेम कहाणी पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।